त्या संदर्भात आम्हाला मार्गदर्शन करावं. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर सचिन जाधव. जसं आता आपल्याला इंट्रोडक्शन दिलं त्याप्रमाणे मी नाशिकमध्ये एक डॉक्टर म्हणून किंवा सर्जन म्हणून गेले 18 वर्षापासून कार्यरत आहे. आज आपला महत्त्वाचा विषय आहे. आय थिंक सर्वांना माझा आवाज येत असावा आणि सर्वांना मी दिसत असेल असं मी अपेक्षा करतो. सर्वप्रथम कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला काय काय काळजी घेतली पाहिजे. लहान मुलं म्हणजे आपल्या समाजाचाच एक भाग आहेत. असं नाहीये की बाबा लहान मुलांसाठी काही स्वतंत्र वेगळी व्यवस्था अजून करण्याइतपत आपल्या देशाची आर्थिक स्थिती नाही आणि तरीसुद्धा आहे त्या परिस्थितीमध्ये आपल्या मुलांची आपण काळजी कशी घ्यावी कोरोनाच्या काळामध्ये याविषयी बोलण्यासाठी आता आपण इथे सर्वजण जमलेलो आहोत. सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे जर कोणाला काही प्रश्न मनामध्ये असतील, तर ते प्रश्न सर्वांनी एका कागदावरती लिहून ठेवा. सर्वांनी आपले माईक्स म्यूट ठेवावेत, जेणेकरून आपल्यामध्ये व्यत्यय येणार नाही. बरं, आता यामध्ये सुरुवातीला जे 10 मिनिटं मी जे बोलणार आहे, ते त्याची जवळ-जवळ सर्वांनाच कल्पना आहे. रॉयल सरांनी, फादर सरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्यामध्ये बरेचसे समाजसेवक आहेत, त्यानंतर सिस्टर्स आहेत, नर्सेस आहेत, ज्यांनी वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणारे लोकसुद्धा आहेत. कदाचित त्यांना ही माहिती कंटाळवाणी वाटू शकते, परंतु कुठल्याही विषयाला हात घालण्यापूर्वी त्याची प्रस्तावना करणं हे जास्त महत्त्वाचं असतं. तर त्या दृष्टीने आधी आपण कोरोनाचे बेसिक्स बघूयात, जेणेकरून आपल्याला टर्मिनॉलॉजीज किंवा आपल्याला ह्या शब्दांची थोडीशी तोंडओळख होईल. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा कोविड किंवा कोरोना हा कशामुळे होतो? तर हा सार्स कोव्हिड 2 असा हा व्हायरस आहे. या व्हायरसचं हे एक प्रकारचं स्वरूप आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची बाब म्हणजे आपल्या सर्वांच्या लक्षात आलं असेलच, की साधारण 95% लोक हे या आजारातून आपोआप बरे होतात. 5% लोकांना म्हणजे 100 लोकांना समजा कोरोना झालेला असेल किंवा कोरोना या व्हायरसचं संक्रमण झालेलं असेल, तर त्यापैकी 95% लोक हे घरच्या घरी थोडेसे जुजबी उपचार घेऊन किंवा काही उपचार न घेता सुद्धा बरे होऊ शकतात. साधारण 5% लोक जे आहेत त्यांना ट्रीटमेंट घेण्याची गरज पडू शकते आणि 1 ते 2% लोक जे आहेत त्यांना सिव्हिअर लक्षणं असतात. आता कोरोनाची लक्षणं काय आहेत वगैरे ह्याची मी फार जास्त डिटेल जाणार नाही. याची लक्षणं जवळ सर्वांना माहितीच आहेत. सर्दी होणं, खोकला होणं, श्वास घ्यायला त्रास होणं, ताप येणं, डोकं दुखणं, जुलाब होणं, त्याच्यानंतर प्रचंड अशक्तपणा जाणवणं आणि नंतर हळू ऑक्सिजनचं प्रमाण जे आहे, हे फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी झाल्यामुळे होत जाणं. तर अशा प्रकारची साधारण ही लक्षणं असतात. काही पेशंट हे बरे झाल्यानंतर सुद्धा म्हणजे कोरोना आजारातून पूर्णपणे बाहेर पडल्यानंतर सुद्धा त्यांना ह्याचे सिम्प्टम्स हे काही महिन्यांपासून काही वर्षापर्यंत देखील राहू शकतात. त्यांच्या ऑक्सिजनची पातळी आहे ही कमी होऊ शकते. तर आता हा असा भयंकर आजार आहे आणि हा असा अचानक पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये संपूर्ण जगाला ज्याने गिळंकृत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कुठलाच देश किंवा कुठलाच जगाचा कोपरा या आजारापासून वंचित राहिलेला नाही. असा हा कुठला आजार आहे, तर हा आला नक्की कुठून? तर सर्वांना माहितीच असेल, वुहान नावाचा प्रदेश आहे चायनामध्ये आणि तिथून हा आला. मग याला कोव्हिड-19 असं नाव दिलं गेलं. जसं आपल्याकडे एखादं बाळ जन्माला येतो, नवीन कोणीतरी घरात जन्माला आलं, तर आपण त्याला नाव देतो. तसं हा व्हायरसला सुद्धा आपण एक नाव दिलेलं आहे, ते म्हणजे कोव्हिड-19 COVID. कोव्हिड म्हणजे कोरोना व्हायरस डिसीज, कोव्हिड-19 अशा 19 म्हणजे 2019 साली हा व्हायरस आपल्यामध्ये आला. हा व्हायरस मग कसा पसरतो? आता हे सर्वांना माहितीच आहे. अगदी आपल्या शासनाने सुद्धा किंवा आपल्या अगदी ग्रामीण स्तरावरती आपल्या ग्रामसेवकांपासून, सिस्टर्सपासून, डॉक्टर्सपासून सर्वांनी सांगितलंच आहे. पुन्हा एकदा मी रिपीट करतो, की हा आजार हा पर्सन टू पर्सन पसरतो. म्हणजे हा व्यक्तीमधून पसरतो. अचानक हवेमधून व्हायरस आला आणि तुमच्या शरीरात गेला असं होणार नाहीये. तर एक महत्त्वाची बाब म्हणजे हा व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होऊ शकतो. आपल्या खोकण्यामुळे किंवा शिंकेमुळे जे ड्रॉपलेट्स उडतात म्हणजे जे थुंकीचे कण उडतात, त्या थुंकीच्या कणामधून हा पसरला जातो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे शरीरामध्ये व्हायरस आपल्या गेल्यानंतर सुद्धा सुरुवातीला काहीही लक्षणं निर्माण होत नाहीत. काही-काही पेशंटमध्ये तर तो पूर्ण बरा होऊन जाईपर्यंत सुद्धा लक्षणं निर्माण होत नाहीत आणि अशा व्यक्तींना आपण कॅरियर असं म्हणतो. मी हे शब्द मुद्दाम सांगतोय कारण पुढच्या माझ्या संभाषणामध्ये हे शब्द येतील. कॅरियर म्हणजे तो व्हायरस घेऊन फिरत असतो गावभर, परंतु त्याला स्वतःला लक्षणं काहीच नसतात आणि असे जे लोक आहेत हे जास्त भयंकर असतात आणि त्याचमुळे
कम्युनिटी स्प्रेड होतो. म्हणजे बाजार, लग्न समारंभ आहेत, मोठमोठ्या सभा आहेत, निवडणुका आहेत, यांच्या ज्या सभा होतात, अशा ठिकाणी अनेक माणसं भेटतात आणि इथे हा कोरोना हा मोठ्या प्रमाणामध्ये पसरतो आणि म्हणूनच हा कम्युनिटी स्प्रेड थांबवण्यासाठी म्हणून आज आपण बघतो आहोत, की देशभरामध्ये आपल्या राज्यात तर फार वाईट परिस्थिती आहे. आपल्याकडे लॉकडाऊन लावलेला आहे. लॉकडाऊन म्हणजे काय? आपण जेथे आहोत, स्वस्थ आहोत, आपल्या घरी आपण थांबायचं आहे आणि आपण घराच्या बाहेर इतर लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये यायचं नाहीये. मग आता या कोरोना आजारापासून आपण आपलं प्रिव्हेन्शन किंवा रक्षण आपण कसं करू शकतो? तर मास्क वापरणं. एक लक्षात घ्या, मी पुन्हा एकदा सांगेल, की लसीकरणापेक्षा सुद्धा मास्क वापरणं हे अतिशय कारगर किंवा अतिशय प्रभावी असं साधन आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाने मास्क वापरणं हे महत्त्वाचं आहे. नाकातून आणि तोंडातूनच आपले हे शिंकेद्वारे किंवा खोकल्याद्वारे ड्रॉपलेट्स जे आहेत ते बाहेर पडत असतात आणि त्याच्यामुळे मास्क वापरणे हे महत्त्वाचं आहे. 2 गज की दूरी असं अमिताभ बच्चन आपल्याला फोनवरती रोज सांगत असतात. आपल्याला त्याचा कंटाळा येतो, परंतु थोडंसं आपण या गोष्टीला गांभीर्याने घेतलं पाहिजे. 2 गज म्हणजे साधारण 6 फुटाचं अंतर या 2 व्यक्तींमध्ये असणं आवश्यक असतं. 2 सामान्य व्यक्ती असतील किंवा जर तुम्ही एखादा कल्पना आहे तुम्हाला, की हा पेशंट आहे किंवा हा पेशंट असू शकतो, तर अशा व्यक्तीपासून साधारण 6 फूट अंतर राखणं हे जास्त महत्त्वाचं आहे. हा आजार टाळण्यासाठी अतिशय महत्त्वाचं आणि प्रभावी असं अजून एक दुसरं साधन म्हणजे व्हॅक्सिन. आता सध्या व्हॅक्सिनेशन जोरात आपल्या देशामध्ये, अख्ख्या जगामध्ये चालू आहे. आपल्या देशाच्या लोकसंख्येचा एकंदरीत विचार करता थोडं जरा व्हॅक्सिनेशन करायला अडचणी निर्माण होत आहेत. परंतु आपण लवकरच यातून बाहेर पडू आणि ज्या दिवशी भारतातल्या साधारण 50 ते 60% लोकांना व्हॅक्सिनेशन झालेलं असेल, त्यावेळेस खऱ्या अर्थाने हा कोरोना रोखण्यासाठी आपल्याला यश प्राप्त होईल. दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे गर्दी टाळणं महत्त्वाचं आहे. बंद खोलीमध्ये राहणं आपण टाळलं पाहिजे. वरचेवर हात धुणे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. सर्वांनी ही गोष्ट लक्षात ठेवा, की कुठल्याही कोरोनाच्या रुग्णाला किंवा कोरोनाने संक्रमित झालेल्या वस्तूला आपण हात लावल्यानंतर तो हात धुणं किंवा आपण जर साबणाने धुवून टाकला, तर तो व्हायरस आपल्या हातापासून विलग होतो, आपल्या नाकातोंडापर्यंत जात नाही. त्यामुळे सारखं-सारखं नाकाला आणि तोंडाला हात लावणं किंवा मास्कला सारखा हात लावणं, या गोष्टी तुम्ही टाळल्या पाहिजेत. सॅनिटायझर वापरणं अतिशय महत्त्वाचं आहे. जिथे हात धुणं शक्य नसेल, अशा वेळेस आपल्यासोबत सॅनिटायझर ठेवल्याने फायदा होऊ शकतो. खोकताना आणि शिंकताना आपले हातरुमाल किंवा टिश्यू पेपरवरती शिंकावे. हवेमध्ये डायरेक्टली शिंकू नये. आपल्यामुळे इतरांना हा आजार होऊ शकतो. अगदीच जर तुम्हाला शक्य नसेल, तर हाताच्या बाहीमध्ये शिंकायचं. हे सर्व तुम्हाला माहिती आहे, परंतु मी मुद्दाम या गोष्टी रिपीट करतो आहे, कारण याच गोष्टी आपल्याला येणाऱ्या तिसऱ्या लाटेपासून वाचवण्यासाठी मदत करणार आहेत. त्यानंतर आपले जे टेबल, खुर्च्या, हँडल्स जिथे कोरोनाचे विषाणू हे पसरलेले असू शकतात, यांना वरचेवर स्वच्छ करणं, साबणाच्या पाण्याने किंवा सोडियम हायपोक्लोराईडच्या सोल्युशनने पुसणं, हेच महत्त्वाचं आहे. आता जेव्हा आपण लहान मुलांचा विचार करतो, तेव्हा आपल्या लक्षात येईल, की लहान मुलं रडतात, "मला मोबाईल हवा, मला मोबाईलवरती गेम बघायचे आहेत किंवा कार्टून्स बघायचे आहेत." आपण सहजासहजी आपण गावभर फिरत असतो आणि आपल्या हातातला मोबाईल आपण आपल्या मुलांना देतो आणि ती मुलं तो मोबाईल वापरत असतात. त्याच्यामुळे मोबाईल, रिमोट कंट्रोलचे आपले जे साधनं आहेत, त्याचप्रमाणे टॉयलेटचे जे हँडल्स असतात, दरवाजाचे हँडल्स असतात, या ठिकाणी स्वच्छता ठेवणं हे जास्त महत्त्वाचं आहे. ते वरचेवर पुसली जाणं महत्त्वाचं आहे. मग आता आपण एखाद्या पेशंटला कोरोना झालेला आहे असं आपण समजूयात. तर कोरोना झाल्यानंतर त्याचं आपल्याला काय-काय लक्षणं बघितली पाहिजेत किंवा त्याच्याचं मॉनिटरिंग आपण कसं केलं पाहिजे? तर या 2 गोष्टी याच्यात महत्त्वाच्या आहेत. ते म्हणजे त्याचं तापमान बघणं, शरीराला ताप आलेला आहे की नाही, टेम्परेचर बघणं महत्त्वाचं आहे आणि ऑक्सिजन लेव्हल बघणं महत्त्वाचं आहे. मग आता हे करणार कसं? तर तापमान बघण्यासाठी आपल्याकडे थर्मामीटर उपलब्ध आहेत. परंतु हे थर्मामीटर जिभेखाली ठेवण्याची किंवा काखेत ठेवण्याचे जे थर्मामीटर्स आहेत, हे संक्रमण वाढवू शकतात. म्हणून आजकाल तुम्ही सर्वांनी बघितलं असेल, एक बंदुकीसारखं एक डिजिटल थर्मामीटर अवेलेबल आहे. ते जर आपल्या घरी आपण आणून ठेवलं किंवा आपल्या 2-4 घरं मिळून आपल्या कम्युनिटीमध्ये जर एक 15-20 गावामध्ये थर्मामीटर्स असतील, तरीसुद्धा त्याचा सर्वांना फायदा होऊ शकतो आणि ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेट ऑक्सिजन मोजण्यासाठीचं जे यंत्र आहे, ते असं बोटाला लावायचं असतं. साधारण मी तुम्हाला दाखवू शकतो. हे अशा प्रकारचं जे मशीन आहे, हे आपण बोटाला लावून त्याच्यामध्ये आपल्याला ऑक्सिजनची लेव्हल आपली ही कळत असते. ओके. तर
या 2 गोष्टी आपल्याला असणं घरामध्ये जास्त महत्त्वाचं आहे. आता आपण थोडंसं मुलांवरती या विषयावरती जाऊया. सर्वसाधारण कोरोनाची माहिती तर आपल्याला मिळालीच. तर लहान मुलांची सुरक्षितता ही आपल्याला कशी ठेवता येईल? या कोरोनापासून आपण लहान मुलांना कसं वाचवू शकू? याबद्दल आता आपण थोडंसं माहिती घेऊयात. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे लहान मुलांचं टेस्टिंग होऊ शकतं का? तर हो, लहान मुलांचं टेस्टिंग हे आपल्याला करता येतं आणि हे टेस्टिंग खरं तर लक्षणं असलेल्या प्रत्येक बाळाचं टेस्टिंग होणं महत्त्वाचं आहे. मी असं बघितलंय, की आमच्याकडे बरेच माणसं येतात. त्यांना माहिती आहे, की घरातले सर्वजण कोव्हिड पॉझिटिव्ह आहेत. पण माझ्या बाळाचं मी टेस्टिंग करणार नाही. म्हटलं का? तर ते नाकामध्ये काडी टाकतात, घशामध्ये काडी टाकतात. अरे पण नाकात आणि घशात काडी टाकून त्याचं जर दोघांचं निदान होणार असेल, तर त्यावेळेस तुम्हाला कोरोनाची टेस्ट लहान मुलांची करून घेणं आवश्यक आहे. त्यामुळे ज्यावेळेस डॉक्टर्स तुम्हाला सांगतात, की तुमच्या लहान मुलांचं तुम्ही टेस्टिंग करून घ्या, तर त्यावेळेस तुम्ही ते करून घेणं आवश्यक आहे. समजा एखाद्या बाळामध्ये किंवा साधारण मी लहान मुलं म्हणजे 12 वर्षापर्यंतच्या मुलांबद्दल आपण आता चर्चा करतो आहोत. तर साधारण अशी जी मुलं आहेत, की ज्यांना थोडीशी सर्दी, खोकला, ताप अशा प्रकारची लक्षणं निर्माण झालेली आहेत, तर त्यांच्यापासून आपण थोडं लांब राहणं आवश्यक आहे. लांब राहणं म्हणजे काय? तर साधारण 6 फुटाचं अंतर आपण ठेवणं आवश्यक आहे. जोपर्यंत त्यांचा कोव्हिडचा रिपोर्ट पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह आपल्याला समजत नाही, तोपर्यंत आपण त्यांना वेगळ्या रूममध्ये जर ठेवण्यात आलं किंवा त्यांच्यासोबत एखादा केअरटेकर व्यक्ती जर थांबला आणि बाकीच्या व्यक्तींच्या संपर्कात ते आले नाही, तर ते बाळ आलं नाही, तर त्याच्यामुळे इतरांना संक्रमण होण्याची शक्यता कमी असते. लहान मुलांमध्ये अद्याप तरी या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये तरी असं लक्षात आलंय, की लहान मुलांमध्ये सिव्हिअर किंवा अति जास्त प्रमाणात अशी लक्षणं निर्माण होत नाहीयेत लकीली. त्याच्यामुळे मुलांच्या जीवाला अद्याप तरी असं लक्षात आलेलं नाहीये, की खूप जास्त धोका आहे. पण गेल्या महिना दीड महिन्यापासून आमच्या हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या आम्ही ज्या केसेस बघतो आहे, तर त्याच्यामध्ये असं लक्षात आलंय, की आता यापुढे मुलांना संक्रमण तर होतच आहे आणि ते होणं स्वाभाविक आहे. परंतु मुलांमध्ये देखील सिव्हिअर अशी लक्षणं निर्माण होतात आणि त्याच्यामुळे मुलांच्या देखील जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. आणि त्यामुळे आपण ही गोष्ट सिरियसली घेणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. आत्तापर्यंत आपण ऐकलं, की फक्त वृद्ध व्यक्ती ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे, ज्यांना किडनीचा त्रास आहे, ज्यांना किडनीचा आजार आहे किंवा कॅन्सरसारखा आजार आहे, वजन जास्त आहे वगैरे, अशा लोकांनाच फक्त त्यांची प्रतिकार क्षमता कमी असल्यामुळे त्रास होऊ शकतो. परंतु आता असं लक्षात आलेलं आहे, की लहान मुलांची देखील प्रतिकार क्षमता ही वेगळ्या पद्धतीने कार्य करत होती. त्यामुळे आतापर्यंत ते सेफ होते. परंतु हा व्हायरस हा म्युटेट होत असतो. म्हणजे त्याचं रूप बदलत असतो. जसं आपण लहानपणी ते राक्षस बघायचो बघा किंवा रामायण किंवा महाभारत सीरियल बघताना आपण बघायचो, की तो राक्षस यायचा आणि त्या राक्षसाने स्वतःचं रूप बदललं, मायावी राक्षस. तर तशा प्रकारे हा स्वतःचं रूप बदलत असतो आणि हा व्हायरस त्याच्यामुळे जर काही दिवसांनी वेगवेगळ्या पद्धतीने आपला घात करू शकतो. त्यामुळे आपण काळजी घेणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. लहान मुलांची काळजी घेताना लक्षात ठेवा, की तुम्ही इतरांनाही सांगा आणि स्वतःही या गोष्टीचं भान ठेवा, की एका वेळेस एकच व्यक्ती त्या बाळाची काळजी घेईल. बाळाची आई असेल, वडील असेल, शक्यतो आजी-आजोबांना काळजी घ्यायला लावू नका. कारण आजी-आजोबांचं वय जास्त असल्यामुळे त्यांना देखील ते संक्रमण झालं, तर त्यांना हे जास्त लक्षणं निर्माण होऊन त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. तर घरातली एकच व्यक्ती त्या बाळाजवळ राहील आणि त्याची काळजी घेईल. त्याच्यानंतर 2 वर्ष आणि त्याच्यापेक्षा अधिक असलेले मुलं जी आहेत, ते मास्क वापरू शकतात. तर त्यांना थोडंसं समजावून सांगणं आणि जर मास्क वापरत नसतील, तर त्यांना थोडंसं आमिष दाखवा. आता घरातलं एखादं काम जर ऐकत नसतील लहान मुलं, तर आपण त्यांना सांगतोच ना, की "नाही, नाही, हे तू कर, तुला चॉकलेट देतो किंवा तुला आज मी आईस्क्रीम देईल, मी आज तुला आवडतीचा पदार्थ खाऊ घालेल." तसं काहीतरी करून त्यांना मास्क लावण्याची सवय लावा. कारण मास्कमुळेच या मुलांचा जीव वाचवणं आपण वाचवू शकू. त्यानंतर तो जो केअरटेकर आहे घरातला, त्या केअरटेकरला पूर्वी कोव्हिड होऊन गेलेला आहे किंवा नाही याच्याशी काही संबंध नाही. मुलांसोबत असताना त्याने सुद्धा मास्क वापरणं जास्त महत्त्वाचं आहे. शक्य असेल तर लहान मुलांचं जे बाथरूम आहे, ते बाथरूम हे स्वतंत्र किंवा वेगळं जर ठेवता आलं, तर फार फायदा आहे. परंतु जर स्वतंत्र ठेवणं शक्य नसेल किंवा अगदीच लहान बाळ आहे, तर त्या बाळाला डिस्पोजेबल वाइप्स मिळतात किंवा अगदी नरम जे आपण टिश्यू पेपरसारखे जे कागद असतात ते ओले करून त्याच्याने आपण त्याची संडासची जागा स्वच्छ करून धुवून तो वाइप जो आहे तो प्लास्टिकच्या पिशवीमध्ये बंद करून आपण तो डिस्पोज ऑफ करू शकतो, टाकून देऊ शकतो. परंतु हा जो काही कचरा आहे, हे जे वाइप्स आहेत किंवा कापसाचे बोळे आहेत, हे तुम्ही उघड्यावर टाकू नका. त्याच्यामुळे इतर लोकांना याचं संक्रमण होऊ शकतं.
लहान मुलांची काळजी घेत असताना जवळ सॅनिटायझर ठेवणं आवश्यक आहे आणि घरातील सर्व लोकांनी, जरी ते पॉझिटिव्ह असो किंवा नसो, सर्वांनी सतत हँडवॉश करणं महत्त्वाचं आहे. जितक्या वेळा आपण हँडवॉश करत राहू, त्याच्यामुळे आपल्या संक्रमणाची शक्यता ही कमी होत असते. लहान मुलं जी आहे ओके. आय थिंक आय एम ऑडिबल. इग्नेटस, हॅलो. ओके. लहान मुलांची जी काळजी घेत असताना आपण बघितलं की लहान मुलं जी आहेत ही फरशीवरती खेळत असतात किंवा रांगत असतात. तर रांगत असताना त्या मुलांना फरशीमधून किंवा त्या वस्तूंपासून संक्रमण होऊ शकतं आणि म्हणून डिसइन्फेक्टंट अशा प्रकारचे जे काही औषधं आहेत ते टाकून, फिनाईलसारखी औषधं आहेत, ते टाकून फरशी स्वच्छ करणं वरचेवर दिवसातून 3 ते 4 वेळा फरशी स्वच्छ करणं हे महत्त्वाचं आहे. मी पुन्हा एकदा सांगेल, जर लहान मुलं ऐकत नसतील, तर त्यांना ही सवय लावून देण्यासाठी एखादं तुम्ही ऑफर करा, की एखादी वस्तू त्याला "बाबा तू आज मास्क लावलास किंवा तू एखादी गोष्ट चांगली पद्धतीने आमची ऐकलीस, तर आम्ही तुला चॉकलेट देऊ किंवा काही खाण्याला चांगली वस्तू देऊ किंवा थोडंसं आम्ही तुला तुझ्या मनाप्रमाणे वागू." अशा प्रकारचे त्याला आमिष दाखवून का होईना, परंतु मास्क वापरणं आणि हात धुणं या गोष्टींसाठी त्याला प्रवृत्त करणं महत्त्वाचं आहे. मग मुलांची टेस्ट करताना मग कुठली टेस्ट करायची? तर काही पालक आग्रह करतात, की नाही ते नाकात काडी टाकू नका, घशात काडी टाकू नका. तर मुलांना अँटीजन किंवा अँटीबॉडीची जी टेस्ट करतात, तर ती करायचा आग्रह करतात. उलट माझं म्हणणं असं आहे, की ब्लड टेस्ट करण्यासाठी लहान मुलांना टोचावं लागतं आणि ब्लड काढण्यासाठी त्याला इंजेक्शनची आधीच भीती वाटत असते. त्यापेक्षा स्वॅब टेस्ट हा मार्ग चांगला आहे. त्यामुळे तुम्ही हा आग्रह धरू नका, की स्वॅब टेस्ट आम्ही मुलांची करणार नाही. किंवा तुम्ही लोकांना समजून सांगा, की स्वॅब टेस्ट हीच खऱ्या अर्थाने आपल्याला खरंच कोरोना आहे किंवा नाही याचा रिझल्ट आपल्याला ती देऊ शकते. मग आता या मुलांमध्ये आपण जर तुम्ही मला विचाराल, की मुलांना लस द्यायची का? किंवा मुलांना लस देणं आवश्यक आहे का? तर अद्याप तरी आपल्या भारत देशामध्ये आपण मुलांना लस देणं सुरू केलेलं नाहीये. कारण जे वृद्ध वयस्कर लोक आहेत, 45 पेक्षा जास्त वयोगटाची जी माणसं आहेत, त्यांनाच अद्याप लस उपलब्ध झालेली नाहीये. परंतु येत्या काही दिवसांमध्ये किंवा येत्या काही महिन्यांमध्ये मी म्हणेल, की लहान मुलांना देखील लस उपलब्ध होऊ शकेल. काही आमचे पेडियाट्रिशियन्स किंवा बालरोग तज्ञ जे आहेत, हे आता असं म्हणतायत, की जी समजा ही लस आपल्याला मिळत नाहीये कोविडची, तर फ्लूसाठी जी लस दिली जाते, तर फ्लूची लस तुम्ही तुमच्या जवळच्या बालरोग तज्ञांकडे जाऊन लहान बाळांना जर दिली, तर कदाचित त्याचा फायदा होऊ शकतो. अर्थात यासाठी कुठल्याही प्रकारचा रिसर्च अजून अद्याप झालेला नाहीये. परंतु फ्लूच्या लसीचा कदाचित कोविडच्या च्या पेशंटला देखील फायदा होऊ शकेल, असा एक साधारण अंदाज आहे. तर फ्लूची लस घेतल्याने फार नुकसान नाहीये किंवा आपण गोवर कांजिण्यांची म्हणजे मम्स, मिझल्सचे जे MMRचे जे इंजेक्शन्स घेतो, तर ते लसीकरण करणं महत्त्वाचं आहे. थोडक्यात सांगायचं तर लहान मुलांच्या जे बालरोग तज्ञांकडे आपण घेऊन जातो किंवा आपल्या जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन जातो, उपकेंद्रात घेऊन जातो, तर त्या उपकेंद्रातल्या ज्या सिस्टर्सने आपल्याकडे एक चार्ट दिलेला असतो आणि त्यामध्ये बाळाची कुठली-कुठली लस कुठल्या-कुठल्या तारखेला करायची आहे, हे सांगितलेलं असतं. ते लसीकरण बाळाचं लवकरात लवकर पूर्ण करून घ्या. त्या लसीकरणामुळे बाळाचा जीव वाचणं हे जास्त सोपं होऊ शकतं. बा तर आता मी तुम्हाला पुन्हा एकदा थोडक्यात आत्तापर्यंत जे आपण मुद्दे बघितले त्याचं एक रिवाईज करतो. बाहीमध्ये शिंकणं. लहान मुलांना ही सवय लावा, की शिंकताना त्याने बाहीमध्ये शिंकायचं आहे. हातरुमाल किंवा जर टिश्यू पेपर असेल, टिश्यू पेपरमध्ये शिंकायचं आहे. वरचेवर मास्कला किंवा चेहऱ्याला हात लावायचा नाहीये. बाळाची जी खेळणी आहेत, फरशा आहेत, हे तुम्ही स्वच्छ ठेवणं जास्त महत्त्वाचं आहे. मी एक गोष्ट अजून मला सांगायची आहे, की घरामध्ये काही ठिकाणी मी बघितलंय, की समजा नॉन-व्हेज खात असू किंवा एखादी फळ खात असू, तर किंवा एखादा आंबा खातोय, तर आंब्याची कोय आपण बाळाला चोखून देतो किंवा नॉन-व्हेजचा पीस असेल, तर तो आपण त्याला ते हाड जे आहे ते चोखून देतो. तर शक्यतो या गोष्टी तुम्ही करू नका. आपल्या लाळेचा बाळाच्या तोंडाशी संपर्क येणार नाही याची काळजी घ्या. लहान मुलांची मुके घेणं किंवा त्यांची किस करणं, पप्पी घेणं तुम्ही टाळा. त्याच्यामुळे आपल्या शरीरातले व्हायरस हे बाळापर्यंत जातात आणि लक्षात ठेवा बाळ हे घरातले प्रत्येक व्यक्ती त्याला जवळ घेत असतं आणि सर्वजण त्याची पप्पी घेणार, त्याला जवळ घेणार. त्याच्यानंतर बाळ हे कदाचित स्वतः लक्षण निर्माण न होऊ देता इतर सर्व लोकांना त्याचं स्प्रेड करणं किंवा पसरवण्यासाठी कारणीभूत ठरतं आणि त्याच्यामुळे बाळ संक्रमित होणार नाही याची तुम्ही काळजी घ्या.
त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे मानसिकता जपणं हे देखील महत्त्वाचं आहे. आमच्या आता गेले वर्ष 2 वर्षामध्ये मी हजारो पेशंट बघितले, शेकडो पेशंट माझ्याकडे हॉस्पिटलला ॲडमिट होले. हे बोलायला खूप सोपं आहे. जोपर्यंत आपण स्वस्थ असतो तोपर्यंत, की काही होत नाही, कोव्हिड झाल्याने मी बघून घेईल. परंतु असे भले-भले शूरवीर माझ्याकडे पाया पडत रडताना मी बघितलेले आहेत, की "डॉक्टर मला वाचवा." याला कारण असं आहे, की मुळात श्वास घ्यायलाच त्रास होतो आणि साधारण पहिले 5 ते 6 दिवसपर्यंत पेशंट ॲडमिट झाल्यानंतर त्याचं हे ताकद टिकून राहते, की मी याच्या विरुद्ध लढू शकतो. नंतर-नंतर आय-सी-यूतल्या वातावरणामध्ये राहणं किंवा सतत आपण कोणाशी संपर्कात न राहणं वगैरे या गोष्टीमुळे त्या पेशंटची मानसिक अवस्था ही ढासळत जाते. ती अवस्था ही खराब होत जाते. तसाच प्रकार आपल्या सर्वांच्या बाबतीतही झालेला आहे किंवा होतोय. आपल्या लक्षात येईल आपलं सोशल लाईफ जवळ बंद झालं. आधी आपण लग्न कार्यात जायचो, मित्रांच्या घरी जायचो, इतर नातेवाईकांकडे जायचो. मुलं बाहेर रस्त्यावर खेळायची, गार्डनमध्ये खेळायची, जिम चालू होत्या. आता हे सगळं जे काही सोशल लाईफ आहे, हे आपल्या सर्वांचंच बंद झालेलं आहे. त्यातल्या त्यात आपण थोडे समजदार असल्यामुळे आपण गोष्टी समजून घेऊ शकतो. पण लहान मुलांना या गोष्टींचा अंदाज येत नाही आणि त्याच्यामुळे ती एकलकोंडी व्हायला लागलेली आहे. ती घरामध्ये एकटी राहतात. त्यामुळे मोबाईलचा अतिवापर झालेला आहे. आता आपणही Zoom मीटिंगवरच बोलतो आहोत. याच Zoom मीटिंगवरती मुलांच्या शाळा देखील चालतात. 6-6, 7-7 तास मुलं त्या मोबाईलवरती असतात. त्यामुळे माणसांचा सहवासच त्या मुलांना मिळत नाही. त्याच्यामुळे मुलांना जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करा. त्यांना कोरोना असो किंवा नसो, परंतु तुम्ही त्यांच्यासोबत राहा. त्यांना या सर्व गोष्टी ज्या मी आत्ता सांगितल्या, त्या त्यांच्या भाषेमध्ये जितक्या समजावून सांगता येतील, त्याच्यामुळे त्यांचा अवेअरनेस हा वाढत जाईल. त्यानंतर मला काही गैरसमज आढळले. काही लोकांना हा गैरसमज आहे, की लहान मुलांना कोरोना होतच नाही. लक्षात घ्या, कोरोना होत नाही असं नाहीये. कोरोनाची लक्षणं लहान मुलांमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये अद्याप तरी कमी दिसतात. याचा अर्थ असा नाहीये, की त्यांना कोरोना होत नाही. त्यांच्या शरीरामध्ये तो व्हायरस जातो, परंतु त्यांची प्रतिकारक्षमता थोडी आपल्यापेक्षा म्हणजे मोठ्या माणसांपेक्षा वेगळ्या पद्धतीने काम करत असल्यामुळे त्यांच्यामध्ये लक्षणं निर्माण होत नाही किंवा उशिरा किंवा अल्प स्वरूपात निर्माण होतात. याचा अर्थ असा नाहीये, की मुलांना कोरोना होत नाही. त्यामुळे हा गैरसमज सोडा आणि थोडं मुलांपासून देखील सोशल डिस्टन्सिंग ठेवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. त्याच्यानंतर डेथ रेट जो आहे, म्हणजे मुलांमध्ये मृत्यूचं प्रमाण जे आहे, ते अद्याप तरी जगभरामध्ये आपण बघितलंय, की थोडंसं अद्याप तरी कमी आहे. काही भारतामध्ये काही शहरांमध्ये आपण बघितलं औरंगाबाद, त्याच्यानंतर भंडारा जिल्हा आहे, गडचिरोली आहे. या भागामध्ये जी कुपोषित मुलं आहेत किंवा ज्यांना आधीपासून काही आजार आहेत, ज्यांची प्रतिकार क्षमता कमी आहे, अशा मुलांना कोविड झाल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याची काही तुरळक परंतु उदाहरणं आपल्याला बघायला मिळतात. परंतु मी जसं मगाशी सांगितलं, तसा हा व्हायरस आहे, हा मायावी आहे. हा त्याचं रूप बदलत असतो आणि हा त्याचं रूप बदलत असताना हळू तो या मुलांना देखील आपल्या कवेमध्ये घेऊ शकतो, असा एक शास्त्रज्ञांचा अंदाज आहे आणि म्हणूनच आज आपण या विषयावरती चर्चा करत आहोत, की आपल्या मुलांची काळजी आपल्याला कशी घ्यायला पाहिजे. त्यामुळे आपण गाफील राहून चालणार नाहीये. आपण थोडंसं अलर्ट राहणं, सजग राहणं हे जास्त महत्त्वाचं आहे. आता आपण थोडंसं कारण मोठ्या मुलांबद्दल बोललो. दुसरी ते वयवर्ष 2 ते वयवर्ष 12 पर्यंत. अगदी जी नवजात बालकं आहेत किंवा अगदी जे लहान बाळं आहेत, तर यांना कोव्हिड होतो का? तो होतो. अगदी त्याच्याजवळ जी आई आहे, ती त्याला दूध पाजते, त्याच्यासोबत दिवसभर असते. त्या आईपासून त्या बाळाला किंवा त्या बाळापासून त्या आईला देखील कोरोनाचं संक्रमण हे होऊ शकतं. आता कालच काही केसेस आम्ही बघितल्या. आम्हाला रोज नवीन-नवीन केसेस हॉस्पिटल्समधून कळत असतात. एक केस तर आता अशी आहे, की आई तर निगेटिव्ह आहे. आईला कोरोनाचं संक्रमण झालेलं नाही. परंतु जन्माला आलेलं बाळ, जे फक्त 2 तासांचं बाळ आहे, त्या 2 तासाच्या बाळाची टेस्ट करण्यात आली आणि ती टेस्ट पॉझिटिव्ह आली. म्हणजे आता हा थोडंसं गोंधळाचं वातावरण आहे, की आईच्या गर्भात सुद्धा आईला त्रास न होता किंवा आईला संक्रमण न होता आता हा कोरोना कसा काय झाला? तर याच्यावरती आता बरंच रिसर्च होत राहील. थोडक्यात सांगायचं असं आहे, की या कोरोनापासून कोणीही वाचलेलं नाही. अगदी जन्माला आलेलं काही तासांचं बाळ ते 100 वर्षाच्या व्यक्तीपर्यंत सर्वांना हे संक्रमण होऊ शकतं. त्यामुळे पुन्हा एकदा सांगतो, की आपण गाफील राहायचं नाहीये. आपल्याला रात्र वैऱ्याची आहे म्हणतात ना, तसंच आहे. आपण अजिबात न घाबरता, न डगमगता सजग राहून या कोरोनाचा आपल्या सर्वांना सामना करायचा आहे. बरं. मग आता एक साधारण तुमच्या लक्षात आलं, की आपलं जे लहान बाळ आहे, त्या बाळाला आता सर्दी आहे, खोकला आहे आणि याला कोरोना हा असू शकतो. त्याची टेस्ट केली. तर याची टेस्ट केल्यानंतर त्याची टेस्ट समजा पॉझिटिव्ह आली.
आपण आर-टी-पी-सी-आर टेस्टबद्दल बोलतो, जी नाकामध्ये आपण टेस्ट करतो किंवा घशात जी टेस्ट करतो, ते टेस्ट पॉझिटिव्ह आली. तर मग अशा प्रत्येक बाळाला ॲडमिट करायची गरज आहे का? तर अजिबात नाही. मी जसं सांगितलं, की त्या बाळाला आपण त्या छोट्या मुलाला आपण एका रूममध्ये एक व्यक्ती अटेंडंट त्याच्यासोबत देऊन आपण त्यांना क्वारंटाईन करू शकतो आणि त्याची काळजी घेऊ शकतो. पण मग त्याला घरातच ठेवायचं का? मग घरात ठेवल्यानंतर जर त्याला काय त्रास झाला, तर मग डॉक्टरांकडे घेऊन जायचं किंवा पुढची ट्रीटमेंट करायची. तर बाळ जेव्हा रडतं, तर रडल्यानंतर जेव्हा बाळाला तो श्वास रोखून ठेवायला लागलं किंवा श्वासाचा वेग जो आहे त्याचा खूप जास्त वाढला. साधारण आपण बघितलं तर 1 मिनिटाला 23 ते 24 वेळा बाळ श्वास घेत असतं. मोठी माणसं हे साधारण दिवसाला 15 ते 16 वेळा श्वास घेतात. तर त्याच्या श्वासाचं प्रमाण वाढलं. म्हणजे आपण धापा टाकणे म्हणतो ना, तर जर धापा टाकल्यासारखं जर बाळ श्वास घेत असेल, तर हे जरा प्रॉब्लेम आहे असं आपण आता समजायचं. त्यानंतर त्याचं ऑक्सिजन लेव्हल चेक जसं मी मगाशी सांगितलं, की आपल्याला पल्स ऑक्सिमीटर जसं मी मगाशी दाखवलं, ते पल्स ऑक्सिमीटर बाळाच्या बोटाला लावता येत नाही बऱ्याचदा. तर बाळाच्या पायाच्या अंगठ्याला जर आपण लावलं, तर ते बरोबर बसतं आणि त्याच्यामुळे आपल्याला त्याच्या शरीरातली ऑक्सिजनचं प्रमाण कळू शकतं. जर ते प्रमाण 92 पेक्षा खाली 92% पेक्षा जर खाली दाखवत असेल, तर मात्र तुम्हाला त्याला हॉस्पिटलाइज करावं लागू शकतं. त्यानंतर आता एक कोरोनाचं नवीन लक्षण आमच्या लक्षात आलेलं आहे, ते म्हणजे कोरोनाची लहान मुलं असो किंवा मग मोठी माणसं असो, यांच्यामध्ये जुलाब होतात. जुलाबाचं प्रमाण हे वाढलेलं आहे. तर जुलाब होणारी जी मुलं आहेत, तर ते डिहायड्रेट होत नाहीत ना, याची काळजी घ्यायची. त्यांना वरचेवर पाणी पाजत राहणं. जर अंगावर आईच्या पीत असेल, तर त्याला दुधाचं प्रमाण देणं किंवा वरून थोडंसं उकळून थंड केलेलं पाणी देणं, हे जास्त महत्त्वाचं आहे. त्यानंतर बाळ जर ग्लानीमध्ये राहत असेल, म्हणजे सारखं झोपेत राहत असेल, उठत नसेल, त्याला कितीही उठवायचा प्रयत्न केला तरीसुद्धा नाही मला अजून झोपू द्या असं म्हणणारं जर करत असेल, तर समजून घ्यायचं की बाळाची कार्यक्षमता जी आहे ही कमी होत चाललेली आहे आणि त्यामुळे बाळाला अ, त्रास होत आहे किंवा बाळाचे अंगदुखी किंवा डोकेदुखीसारखी लक्षणं निर्माण झाली आहे. कदाचित ते बाळ सांगू शकत नाहीये. जर बाळ डोळे उघडत नसेल किंवा लवकर उठत नसेल, खूप वेळा उठवून सुद्धा परत-परत झोपत असेल, तर मात्र तुम्ही लवकरात लवकर तुमच्या जवळच्या बालरोग तज्ञांकडे किंवा डॉक्टरांकडे जाऊन तुम्ही दाखवलं पाहिजे. अगदीच जर पल्स ऑक्सिमीटर अवेलेबल नाहीये आणि तुमच्या लक्षात आलं, की मुलगा-मुलगी लहान आहे आणि रडताना जर त्याची हाताची नखं किंवा ओठ हे जर निळे पडत असतील किंवा डोळ्याचा रंग निळसर दिसत असेल किंवा तळपाय निळसर दिसत असतील, तर समजायचं, की त्याचं ऑक्सिजनचं प्रमाण हे शरीरातलं कमी होत आहे. त्यामुळे बाळाची जीभ, त्याच्यानंतर त्याचे तळहात, तळपाय आणि ओठ यांच्याकडे आपलं लक्ष असू देणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. पुन्हा एकदा मी सांगेल, की सर्वात जास्त काळजी जी आहे ती 2 वर्षापेक्षा जी छोटी मुलं आहेत, कमी वयाची जी मुलं आहेत, वयवर्ष 1 ते 2 या वर्षात हा आजार जर झाला, तर त्याच्यामुळे लक्षणं निर्माण होऊन बाळाला जीवाला धोका होण्याची शक्यता जास्त असते. त्यानंतर ज्या प्रीमॅच्युअर बेबीज आहेत, प्रीमॅच्युअर बेबीज म्हणजे जे कमी दिवसाची बाळं जन्माला येतात 7व्या महिन्यात, 8व्या महिन्यात आणि त्याच्यानंतर वैद्यकीय उपचार घेऊन मग त्यांना आपल्याला पेटीत ठेवून वगैरे नंतर मग ते मुलं मोठी झालेली असतात. अशी जी मुलं आहेत, त्या मुलांची प्रतिकार क्षमता कमी असल्यामुळे जे प्रीमॅच्युअर बेबीज आहेत, त्यांची काळजी घेणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे काही दमा, अस्थमा अशा मुलांना बालदमा असतो आपण ऐकून असाल. तर ज्यांना दम्याचा त्रास आहे किंवा वरचेवर टॉन्सिलचा त्रास होतो, घसा खराब होतो किंवा ज्या मुलांची वजनं खूप जास्त आहेत किंवा खूप कमी आहे. आजकाल बघितलं की आता लॉकडाऊनच्या काळात तर मुलं घरी बसून-बसून, खाऊन-खाऊन मस्त गले लठ्ठ झालेले आहेत. तर ही अति वजनाची जी मुलं आहेत किंवा जे अतिकृश किंवा बारीक जी मुलं आहेत त्यांना देखील त्रास होऊ शकतो. त्यानंतर मधुमेहाचं प्रमाण लहान मुलांमध्ये देखील बरंच वाढलेलं आहे. अगदी ग्रामीण भागामध्ये, अगदी आदिवासी पाड्यांमध्ये सुद्धा मी बघितलेलं आहे, की मधुमेहाचे लहान मुलं ज्याला आपण लहान मुलांचा मधुमेह असं आपण म्हणू, ज्यांना इन्सुलिन घ्यावं लागतं. तर टाइप 1 डायबिटीजचे जे मुलं आहेत, तर त्यांनी काळजी घेणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. तर मला असं वाटतं, की आता याच्यामध्ये मी अजून मला महत्त्वाच्या अजून काही गोष्टी सांगाव्याशा लागतात. आय आय होप की तुम्ही बोर होत नसाल. मी अजून एक 5 ते 10 मिनिटांमध्ये हा विषय संपवणार आहे. तर या पेशंटची अजून घरी काळजी घेताना अजून आपल्याजवळ काय-काय पाहिजे? तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाण्याची बॉटल पाहिजे. स्वच्छ उकळून थंड केलेलं पाणी किंवा चांगल्या फिल्टरने गाळलेलं पाणी जे आहे, हे बाळाजवळ किंवा त्या लहान मुलाजवळ ठेवणं आवश्यक आहे. साधारण त्याच्या वयाप्रमाणे 1 लिटर ते 2.5 ते 3 लिटरपर्यंत 12 वर्षाचं मूल हे पाणी पिऊ शकतं. त्याला पाणी पिण्याची सवय लावा. वेळेवर त्यांना पाणी प्यायला द्या. औषधं जी दिलेली जातात, डॉक्टरने दिलेली आहे, ती औषधं कृपया वेळेवर घ्या.
लोक खूप काही करणं. मी अगदी सुशिक्षित लोकांमध्ये, अगदी मोठ्या-मोठ्या श्रीमंत घरांमधल्या लोकांना सुद्धा बघितलंय, की नाही हो, तो मुलगा ऐकतच नाही. तो औषध थुंकूनच टाकतो. तो औषध घेतलं की तो खूपच रडतो. तर ही अशी बाष्कळ आणि लहान मुलांसारखी कारणं देण्यापेक्षा त्यांना समजावून सांगून आपण आपल्या मुलांना वेळेवर औषधं देणं महत्त्वाचं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरामध्ये क्रोसिन म्हणजे पॅरासिटामॉल हे औषध घरामध्ये ताप उतरवण्यासाठी आपण जे औषध देतो. मोठी माणसं पण आपण क्रोसिन घेतो. तसंच पॅरासिटामॉलचं किंवा क्रोसिनचं सिरप देखील मिळतं. तर हे सिरप आपण आपल्या जवळ नेहमी ठेवलं पाहिजे. जेणेकरून जर मुलांना ताप भरला, तर आधी आपल्याला क्रोसिनचं सिरप देता येतं. त्याच्यानंतर मुलांना आराम करून देणं, रेस्ट करणं हे जास्त म्हणजे मोठ्यांनी देखील आणि लहान मुलांनी सुद्धा आराम करणं महत्त्वाचं आहे. तुमच्या लक्षात येईल, की तुम्ही जवळचे काही कोरोनाचे पेशंट जर बघितले असतील, तर अक्षरशः दिवसातले 15-15 तास झोपून राहतात किंवा त्यांना सुचत नाही. ते थकून गेलेले असतात. तर अशा परिस्थितीमध्ये त्यांना आरामाची गरज असते. त्यामुळे अशी जी छोटी मुलं आहेत, त्या मुलांना शक्यतो बाहेर खेळायला किंवा त्यांना जास्त जिथे थकतील, दमतील अशा प्रकारची एक्सरसाइज किंवा खेळ त्यांना खेळू देऊ नका. मुलांना बाहेर पाठवू नका. मुलं रडतात, साहजिक आहे, की एवढ्याशा घरामध्ये एका खोलीमध्ये बंदिस्त करून ठेवल्यानंतर आपल्यालाही वाईट वाटतं, की एवढ्याशा लहान बाळाला आपण कसं काय दिवसभर घरात ठेवायचं म्हणून आजी-आजोबा कोणीतरी त्याला कडेवर घेऊन गावभर फिरवून आणतात. परंतु ही गोष्ट करणं टाळा. त्याच्यामुळे सर्वांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरामध्ये मांजर असते, कुत्रा असतो किंवा काही पाळीव प्राणी आपण पाळलेले असतात. पोपट असतो काही-काही घरांमध्ये. तर असे जे पाळीव प्राणी आहेत, या पाळीव प्राण्यांच्या केसांमधून सुद्धा कोरोनाचा संक्रमण होतं, असं लक्षात आलेलं आहे. त्याच्यामुळे पाळीव प्राण्यांपासून देखील आपणही लांब राहा आणि मुलांना देखील लांब राहण्याची सवय लावा. ज्या घरामध्ये आता मी बघितलं, की काही-काही घरांमध्ये सगळेच जण पॉझिटिव्ह झालेले असतात. आजी-आजोबा, आई-वडील आणि मुलं. सर्वजण एका रूममध्ये, एका घरामध्ये क्वारंटाईन झालेले आहेत. तर अशा वेळेस आपण आपल्या संघटनेच्या माध्यमातून म्हणा किंवा मग आपण आपल्या मित्रमंडळींमधून म्हणा, त्या रुग्णांना घरामध्ये जेवण नेऊन देणे, सामान नेऊन देणे किंवा काही नाही तर कमीत कमी डॉक्टरांकडून किंवा मेडिकल स्टोअरमधून त्यांना औषधं नेऊन देणे. एवढं जरी आपण सर्वांनी मिळून केलं, तर त्याच्यामुळे त्यांना मदत होऊ शकते आणि ते जे रुग्ण आहेत, ते लहान बाळाला घेऊन घराच्या बाहेर पडणार नाहीत, याची दक्षता आपल्या सर्वांना घ्यावी लागते. कारण ते जर घराच्या बाहेर पडले, तर आपल्या सर्वांना त्याचं संक्रमण होऊ शकतं. तर अशा वेळेस त्यांना आपल्याला क्वारंटाईन करायचं, आपण त्याला वाळीत टाकायचं नाहीये. आपल्याला उलट त्यांना मदत करायची आहे आणि लवकरात लवकर बरं करून त्यांना सुद्धा आपल्यासोबत घेऊन इतरांना मदत करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करायचं आहे. अजून एक विषय महत्त्वाचा चमचे. बाळाला भरवताना आपण चमच्याने भरवतो, त्याच चमच्याने आपण देखील खातो आणि बाळाला देखील भरवतो. तर भांडी शेअर करू नका, बाथरूम शेअर करू नका. मगाशी मी सांगितलं, की मोबाईल फोन, लँडलाईनचे फोन किंवा रिमोट हे तुम्ही थोडंसं एकमेकांशी शेअरिंग करणं जे आहे ते महत्त्वाचं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे घाबरू नका आणि घाबरवू पण नका. आता हे युद्धच आहे. आता या युद्धामध्ये आपल्याला लढल्याशिवाय तर पर्याय नाहीये. पण उगाच WhatsAppवरचे मेसेज वाचून किंवा मग अफवांवर विश्वास ठेवून आपणही घाबरतो आणि इतरांना घाबरवून त्यांचा देखील आत्मविश्वास आपण डळमळीत करतो. आत्तापर्यंत माझ्याकडे जे शेकडो पेशंट ॲडमिट झाले आणि ॲडमिट होऊन जे पेशंट घरी गेलेत, अगदी स्कोरच्या भाषेत बोलायचं अगदी 23-24 स्कोरचे पेशंट वयवर्ष 80 वाले सुद्धा घरी गेलेले आहेत. माझ्या असं लक्षात आलंय, की ज्यांची मानसिक स्थिती चांगली आहे किंवा जे मनाने खंबीर आहेत, की नाही मी या कोरोनाचा सामना करेल आणि मी याच्यातून 100% बाहेर पडेल. असा मानसिक स्थिती असलेले ज्यांचं बळ मनाचं चांगलं आहे, असे रुग्ण पटकन बरे झालेले आम्ही बघितलेत. आणि अगदी 17-18 वर्षाचा मुलगा आहे किंवा अगदी 20-22 वर्षाचा तरुण आहे आणि थोडंसं 6-7 स्कोर झालेलं आहे, पण घाबरून जाऊन अन्न-पाणी सोडून दिलं. आता माझं कसं होईल? मी जगेल की नाही? वगैरे अशा प्रकारचं टेन्शन घेऊन कारण नसताना मृत्यू ओढवलेले सुद्धा मी पेशंट्स बघितलेले आहेत. त्याच्यामुळे मानसिकता जपणं आणि इतरांची पण मानसिकता जपणं आणि स्वतःची देखील मानसिकता जपणं महत्त्वाचं आहे. आणि माझं अतिशय चांगला अनुभव आहे ते म्हणजे तुम्ही योगासनं,
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ईश्वराची प्रार्थना करणं. ईश्वराच्या प्रार्थनेमुळे तुम्हाला मग मग तो ईश्वर कोणीही असो, परंतु तुम्ही जी काही सुप्रीम पॉवर आहे, त्या सुप्रीम पॉवरची जर तुम्ही प्रार्थना केलीत, तर तुम्हाला एक प्रकारचं वेगळंच मानसिक बळ मिळतं आणि या मानसिक बळामुळे तुम्ही या कोरोनाशी अगदी चांगल्या पद्धतीने लढू शकतात. सर्वात महत्त्वाचं घरामध्ये जेव्हा कोविडचं बाळ असतं किंवा पेशंट असतो, तर त्या भिंतीवरती त्या डॉक्टरांचा मोबाईल नंबर तुम्ही चिटकवून ठेवा एका कागदावरती. घरातल्या सर्वांना तो मोबाईल नंबर माहिती पाहिजे किंवा त्या डॉक्टरांशी तुम्ही संपर्क साधता तुम्हाला आला पाहिजे. बऱ्याचदा मी बघितलंय, की उशिरा डॉक्टरांशी संपर्क झाल्यामुळे बऱ्याच लोकांचं मृत्यू ओढवलेला आहे. याला कारण वेळेवर औषधोपचार न मिळणं. त्यामुळे डॉक्टरांशी संपर्क साधणं महत्त्वाचं आहे. तर मला असं वाटतं, की तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारा आणि अजूनही काही प्रश्न मला बरेच पेशंट विचारतात. तर त्या पेशंटच्या मी त्यांची नोंद करून ठेवलेली आहे. मी ते तुम्हाला सांगणारच आहे. परंतु मला असं वाटतं रॉयल सर काही प्रश्न आहेत का कोणाचे? डॉक्टर, आम्ही युट्यूबच्या माध्यमातून बरेचसे प्रश्न आलेले आहेत आणि आम्ही ते प्रश्न या ठिकाणी विचारतोय. आमच्या नर्सेस ग्रुपच्या सदस्या ज्या लिलावती हॉस्पिटलमध्ये सर्व्हिस देत आहेत, ज्योत्ना ढाबरे, ते आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारतील आणि सगळे प्रश्न, जेवढे प्रश्न युट्यूबच्या माध्यमातून आलेले आहेत किंवा जे प्रश्न तयार केले होते ते प्रश्न तुम्हाला विचारू आणि मग सगळे प्रश्न विचारल्यानंतर मग तुमच्यापर्यंत तुम्ही उत्तर द्या. ओके. ठीक आहे. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. लहान मुलांना रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी काय आहार देण्यात येईल? अतिशय छान प्रश्न आहे. मुळात आता असं झालेलं आहे, की रोगप्रतिकार क्षमता वाढवायची म्हणजे फक्त व्हिटॅमिन सीच्या गोळ्या द्या किंवा मग व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स द्या. तर खरं माझं सांगायचा उद्देश असा आहे, की फक्त व्हिटॅमिन्सच्या गोळ्या घेऊन प्रतिकार क्षमता वाढणार नाहीये. तर प्रोटीनयुक्त आहार, तर जे लोक मांसाहारी आहेत, नॉन-व्हेज खातात, तर त्यांनी मटण, चिकन, फिश वगैरे याचं प्रमाण आहारामध्ये ठेवा. मुलांना देखील ते योग्य प्रमाणात द्या. आणि जे नॉन-व्हेज खात नाहीयेत, तर त्यांनी सोयाबीन, पनीर, दूध, दुधाचे पदार्थ हे मुलांना देणं आणि त्यांचं प्रतिकार क्षमता वाढवणं महत्त्वाचं आहे. माझा दुसरा प्रश्न आहे की आता पावसाळा जवळ येतो. बरोबर. दमट वातावरणामुळे लहान मुलांना सर्दी, खोकला, ताप येत असतो. हं. तर आपण समजा फीवर आला तर किती दिवसांनी मुलांची टेस्ट करायला हवी? खरं सांगायला गेलं तर आता सर्दी, खोकला, ताप म्हणजे आपण ज्याला म्हणतो तर आपण त्याला अगदी म्हणजे वाळत बाधला किंवा पावसात भिजला म्हणून ताप आला, ही गोष्ट वेगळी. परंतु कोरोनाची लक्षणं आणि तापाची जी सर्वसामान्य फ्लूची लक्षणं आहेत, ही सारखीच आहेत. तर एक 2 ते 3 दिवसपर्यंत तुम्ही मुलाला घरामध्ये ठेवून मी जसं मगाशी सांगितलं, की होम क्वारंटाईन ठेवून त्याला वेगळं ठेवा. 2-3 दिवसात त्याचा ताप ओसरला, लक्षणं ओसरली, तर त्याला काही टेस्ट करायची आवश्यकता नाहीये. परंतु 3-4 दिवसांनी देखील त्याला ताप येत असेल, अशक्तपणा आहे आणि इतर कोरोनाची लक्षणं असतील, तर मात्र तुम्ही टेस्ट करून घेतली पाहिजे. एच इन्फ्लुएन्झा व्हॅक्सिन जे आहे ते लहान मुलांना 3, 5 आणि 2, 3, 4 आणि 15 महिन्यापर्यंत दिलेलं आहे. तर ते बरोबर. आता रिपीट करण्याची गरज आहे का? कुठल्या व्हॅक्सिनबद्दल बोलताय मॅडम तुम्ही? एच इन्फ्लुएन्झा. इन्फ्लुएन्झाचं. तर ते रिपीट करायची ज्यांनी घेतलेलं आहे त्यांना पुन्हा घेण्याची आवश्यकता नाही. परंतु जी मुलं ज्यांना अद्याप मिळालेलं नाहीये ते व्हॅक्सिन किंवा घेतलेलं नाहीये, तर त्यांनी मात्र व्हॅक्सिनेशन केलं पाहिजे. नाही म्हणजे काही मुलं आता 11 वर्षापर्यंत झालेली आहेत, 11 ते 15 पर्यंत. मग त्या मुलांना आता ही व्हॅक्सिन घ्यायची गरज आहे का? नाही, आता ते व्हॅक्सिन घेण्याची आवश्यकता नाही. परंतु त्या व्हॅक्सिनचा माझ्या अंदाजाने एक बूस्टर डोस असतो. जो बूस्टर डोस बरीच लोक टाळतात किंवा घेतलेला नसतो. तर ते व्हॅक्सिनचा बूस्टर डोस कधी आहे ते कॅल्क्युलेट करून आपल्या डायरीप्रमाणे किंवा जे चार्टप्रमाणे बघून त्यांना तो बूस्टर डोस देण्याची व्यवस्था करण्यात यावी. आमच्याकडे आता ऑक्सिजन सिलेंडर सगळे असं अवेलेबल आहेत. पण आम्ही हं. आता कसं मोठ्या माणसानं जेव्हा ऑक्सिजन लेवल 92 च्या खाली गेलं, तेव्हा 2 to 3 लिटरवर ऑक्सिजन मास्क या ऑक्सिजन फ्रॉम्स टू आम्ही त्यांना ऑक्सिजन दिला घरी. घरीच त्यांचं सॅच्युरेशन मेंटेन केलं, मेडिसिन दिलं आणि आम्ही त्यांना घरी होम क्वारंटाईन करून हॉस्पिटलायझेशन टाळलेलं आहे. तर ह्या बरोबर. लहान मुलांना किती पल्स लेवल झाल्यावर आम्ही त्यांना ऑक्सिजन द्यावं आणि किती लिटरवर द्यावं?
अगदी बरोबर आहे. 92% पेक्षा जर ऑक्सिजन लेव्हल कमी जात असेल, तर तुम्ही त्यांना 2 ते 5 लिटरपर्यंत ऑक्सिजन तुम्ही लावू शकतात आणि तुमच्या स्वतःचा तो अंदाज येतो, की साधारण किती ऑक्सिजन लावल्यानंतर त्यांचं ऑक्सिजन लेव्हल मेंटेन राहते. त्याच्यामुळे मला असं वाटतं, की सुरुवातीला 2 ते 3 लिटर वरती ऑक्सिजनचं प्रमाण ठेवावं आणि नंतर मग हळू ते प्रमाण वाढवून नंतर मग जसं ऑक्सिजन मेंटेन राहत राहील, त्याप्रमाणे ते आपण कमी केलं पाहिजे. कोरोना पॉझिटिव्ह पेशंट किती दिवसांनी व्हॅक्सिन घेऊ शकतो? आतापर्यंतचा जो रिसर्च आहे, तर जसं लक्षात आलं की कोरोना पॉझिटिव्ह पेशंटला मुळात ऑक्सिजन व्हॅक्सिन लगेच घेण्याची आवश्यकता नसते, कारण त्याला ऑलरेडी त्याचा संक्रमण त्याच्या शरीरामध्ये झालेलं असतं. पण साधारण 28 दिवस म्हणजे 4 आठवडे किंवा 1 महिन्यानंतर बरा झाल्यानंतर व्हॅक्सिनेशन घ्यायला पाहिजे. शेवटचा प्रश्न असा आहे हं. की लहान मुलांना लसीकरणाची गरज आहे. तर आता आपण ह्याच इन्फ्लुएन्झा देतोच आहे. जर व्हॅक्सिन अवेलेबल होत नाही तोपर्यंत मुलांना अजून काही आपण असे इंजेक्शन वगैरे किंवा कुठले व्हॅक्सिन अजून काही ऍडवाइस करू शकता? नाही, खरं सांगायला गेलं तर मुलांची प्रतिकारक्षमता आपल्या लहान मुलांच्या शरीरामध्ये थायमस ग्लँड नावाची एक ग्रंथी असते, जी वय वर्ष 16 पर्यंत आपला थायरॉइडची ग्रंथी ज्याप्रमाणे असते, तसे आपला स्टर्नम म्हणजे आपला जो छातीचा पिंजरा आहे, त्या छातीच्या पिंजऱ्याच्या आतमध्ये एक थायमस नावाची ग्लँड आहे, जी ॲक्टिव्हेट असते साधारण वय वर्ष 16 पर्यंत आणि ती प्रतिकारक्षमता लहान मुलांची चांगली ठेवत असते. त्यामुळे मुळात प्रत्येक आजाराचं किंवा प्रत्येक व्हायरसचं एक स्वतंत्र व्हॅक्सिन तयार झालेलं असतं. इतर व्हॅक्सिनचा त्याच्यावरती जास्त फायदा होत नाही. त्याच्यामुळे त्याची प्रतिकारक्षमता आपल्याला कशी मेंटेन ठेवता येईल, त्याचं वजन आपल्याला कसं मेंटेन ठेवता येईल, त्याचा सकस आणि पोषक असा आहार कसा त्याला देता येईल, आराम बाळाला कसा मिळेल, त्याची झोप पूर्ण होईल वगैरे अशा गोष्टी त्याच्या दिनचर्येमध्ये आपल्याला आचरणात आणूनच त्याची प्रतिकारक्षमता वाढवावी लागेल. तर माझा ते YouTube वरती काही प्रश्न आलेले आहेत. हां. त्यातील एका भगिनीने विचारलं आहे की कोविड सेंटरला ड्युटी करते आणि घरी आल्यावर तिने काय स्वतःचं असं प्रिकॉशन घ्यायचं की तिच्यामुळे तिच्या मुलांना इन्फेक्शन होऊ नये. अगदी बरोबर आहे. जर कोविड सेंटरला ड्युटी करत असू, आता आम्ही सुद्धा डॉक्टर्स सतत पेशंटच्या संपर्कामध्ये असतो. परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपले जे हॉस्पिटलचे जे कपडे आहेत, ते तुम्ही हॉस्पिटलमध्येच बदलून तुम्ही घरी गेलं पाहिजे. घरी गेल्यानंतर पहिल्यांदा मुलांना किंवा घरातल्या व्यक्तींच्या शारीरिक संपर्कामध्ये अजिबात न येता सरळ बाथरूममध्ये जाऊन तुमचे जे अंगावरचे कपडे आहेत, ते तुम्ही धुवायला टाकणे, अंघोळ करणे आणि अंघोळ केल्यानंतर गरम पाण्याची वाफ वगैरे घेऊन मग तुम्ही इतरांच्या संपर्कात येणं हाच साठीचा योग्य मार्ग आहे. लहान मुलांना जर कोरोनाची लागण झाली तर आयुर्वेदिक उपचार घेतले ते चालतील का? बिलकुल. का नाही चालणार? आयुर्वेद हे खरं तर आपल्या देशाला किंवा आपल्या भारताला मिळालेलं एक वरदान आहे. तर आयुर्वेदिक औषधं किंवा मी तर म्हणतो होमिओपॅथिक औषधं देखील देऊन जर त्यांची प्रतिकार क्षमता वाढत असेल, तर योग्य वैद्यांच्या किंवा होमिओपॅथिक डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही आयुर्वेदिक किंवा होमिओपॅथिक औषधं घेतली पाहिजेत. किंबहुना माझं असं मत आहे, की तुम्ही ही औषधं मुलांना दिलीच पाहिजेत. आता लहान मुलांसाठी तुम्ही असं व्हिटॅमिन बी या व्हिटॅमिन सी चं काही सिरप ऍडवाइस करू शकता का? खरं सांगायला गेलं तर मी कुठल्याही ब्रँडबद्दल बोलणार नाही, परंतु तुमच्या जवळच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने बी कॉम्प्लेक्स किंवा व्हिटॅमिन डीचे सॅशे मिळतात. बी कॉम्प्लेक्स चे सिरप मिळतात आणि कॅल्शियमच्या देखील गोळ्या किंवा सिरप मिळतात. ते तुम्ही घेऊ शकतात. अगदी इझिली ऑन द काउंटर मेडिकल स्टोअरमध्ये सुद्धा ते अवेलेबल आहेत. सो आता हल्ली म्युकरमायकोसिस बद्दल बोलतोय. त्याच्याबद्दल थोडीफार माहिती तुम्ही आम्हाला देऊ शकता का थोडक्यात? व्हेरी गुड. येस. महत्त्वाचा विषय तुम्ही काढलात म्युकरमायकोसिसचा. एक लक्षात घ्या, की म्युकर आपण शाळेमध्ये असताना आपल्याला एक प्रकारचा फंगसचा हा प्रकार आहे. आपण जसं पावसाळ्यामध्ये भिंत ओली झाल्यानंतर ती भिंत काळी पडते बघा. तर तो जो काळी पडते म्हणजे त्या ठिकाणी ते फंगस ग्रो होतं. त्याला म्युकर असं म्हणतात. तर ज्या ठिकाणी ओलावा आहे, ओलसरपणा आहे, त्या ठिकाणी ते म्युकर वाढतं. तर आता हा नवीनच आजार निर्माण झाला आहे का? तर नाही. हा म्युकर किंवा हे जे फंगस आहे हे आपल्या सर्वांच्या शरीरामध्ये किंवा आपल्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये, भिंतीमध्ये सर्व ठिकाणी हे सतत असतंच. परंतु जे कोविडचे जे पेशंट आहेत, जे हॉस्पिटलला ॲडमिट झाल्यानंतर त्यांना अशा प्रकारचे काही इंजेक्शन्स द्यावे लागतात, जसं स्टिरॉइड्स द्यावे लागतात, की ज्यामुळे त्यांची प्रतिकार क्षमता ही कमी ठेवावी लागते. कारण प्रतिकार क्षमता जर त्यावेळेस वाढली, तर त्यांच्या फुफ्फुसाचं इन्फेक्शन हे वाढू शकतं.
त्यामुळे इकडे आड तिकडे विहीर असा हा खरं तर प्रकार असतो. तर जास्त प्रमाणात प्रतिकार क्षमता औषधामुळे कमी झाल्यामुळे ते जे म्युकर आहे किंवा ते जे फंगस आहे, ते फंगस आपल्या शरीरावरती परिणाम करायला सुरुवात करतं. आपले नाक, कान, घसा, दात, डोळे हे जे ओलसर राहणारे जे अवयव आहेत, या ठिकाणी त्याचा प्रादुर्भाव हा वाढतो आणि अत्यंत गंभीर स्वरूपाचं असा हा आजार आहे. कोरोनापेक्षा देखील. अर्थात यासाठी उपचार उपलब्ध आहेत. परंतु जर त्याचा प्रादुर्भाव जास्त झाला असेल, तर ऑपरेशन करून तो जो खराब झालेला दात आहे किंवा सायनसचा पार्ट आहे किंवा डोळ्याचा पार्ट आहे, तो काढून टाकावा लागतो. नाहीतर मेंदूपर्यंत जर हे संक्रमण गेलं, तर त्यामुळे रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. खरं तर हे टाळण्यासाठी आपल्या हातामध्ये असं विशेष काही नाहीये. परंतु ज्यावेळेस रुग्ण ॲडमिट असतात, तर त्या काळामध्ये ते डॉक्टर अर्थातच पूर्णपणे काळजी घेत असतात. अँटी फंगल ट्रीटमेंट देत असतात. परंतु आपल्याला एक करता येईल ते म्हणजे घरी असताना जसं आपण पूर्वी लहानपणी बघा, आपले जे वृद्ध घरातले लोक असायचे, ते नाकामध्ये तेलाचं बोट फिरवायचे किंवा नाकामध्ये 1-2 थेंब तूप टाकायचे. त्याचं कारणच ते होतं, की ज्या ठिकाणी ऑइलीनेस आहे, त्या ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी तेलकट पदार्थ आहे, त्या ठिकाणी ओलसरपणा टिकत नाही आणि ओलसरपणा टिकला नाही, की तिथे फंगस किंवा म्युकरमायकोसिस सारखे प्रकार घडत नाही किंवा नाक दिवसातून अंघोळीच्या वेळेस व्यवस्थित शिंकरणे, गरम पाण्याची वाफ घेणे, या गोष्टीमुळे नक्कीच फायदा होतो. तर म्युकरमायकोसिसची भीती आहेच, परंतु म्युकरमायकोसिसच्या भीतीमुळे घाबरून जाण्याचं कारण नाही. त्याच्यावरती उपचार उपलब्ध आहेत. योग्य वेळेस योग्य डॉक्टरांकडून जर तुम्ही उपचार करून घेतले, तुम्ही त्यातून देखील बाहेर पडू शकता. डॉक्टर काही प्रश्न आहेत. आपण बघतो की घरामध्ये फर्स्ट एड किट असायला हवं आणि आपण ठेवतो बऱ्याचशा घरामध्ये. आणि आता ह्या सध्या करोनाच्या काळामध्ये घरात करोना किट असायला हवे आणि त्याच्यात काय काय गोष्टी असायला हव्यात. माझा दुसरा प्रश्न, मी सगळे प्रश्न एकत्र सांगतो, मग तुम्ही एकत्र उत्तर द्या त्यांचे. ओके. मी सांगितलेलं आहे की सकारात्मक वातावरण ठेवायचं म्हणजे नक्की काय करायला हवं त्याच्यामध्ये. हां. करोनामुळे नाही तर भीतीमुळे माणसं दगावतात असं तुम्ही आता म्हटलेलं आहे. बरोबर. करोना खरंच इतका भीती बाळगावा असा आजार आहे का? आणि बरोबर. माझा शेवटचा प्रश्न आहे की करोना काळात अनेक रुग्णांना दवाखान्यात खूप इंजेक्शन दिली आणि असे बरे झालेल्या कुटुंबांना आता काळी गोष्टीची भीती, आजाराची भीती वाटते. याबद्दल काय काळजी घ्यावी? आणि बरेचसे लोक सांगतात की नाही, आता मी घरी क्वारंटाईन राहून बरे हो, आणि मग तुम्ही सांगितल्याप्रमाणे हॉस्पिटलमध्ये पोहोचायला त्यांना उशीर होतो आणि मग पेशंटच्या जीवाला जास्त धोका होऊ शकतो. तर ह्या संदर्भात तुम्ही एक मार्गदर्शन करावं की काय? बरं. मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची नोंद घेतलेली आहे सर. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोरोना किट. तर सर्वात महत्त्वाचं कोरोना किटमध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हँड सॅनिटायझर, त्याच्यानंतर हँड वॉश, नंतर टिश्यू पेपर, हे घरामध्ये आपल्या अगदी हाताशी असणं जास्त महत्त्वाचं आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक बी कॉम्प्लेक्सचं सिरप किंवा बी कॉम्प्लेक्सची गोळी, व्हिटॅमिन सीची चघळण्याची गोळी ही आवश्यक असते. आवश्यक आहे म्हणण्यापेक्षा त्यामुळे तुमची प्रतिकार क्षमता वाढायला मदत होऊ शकतं. जर तुम्हाला त्रास झाला किंवा कोरोनाची लक्षणं निर्माण झाली, तर मोजण्यासाठी मी सांगितलं की थर्मामीटर, जे डिजिटल थर्मामीटर आहे, ते असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. त्यानंतर पल्स ऑक्सिमीटर जो आहे, जे मी मगाशी दाखवलं की बोटाला लावून आपण ऑक्सिजनची लेव्हल चेक करू शकतो, ते पल्स ऑक्सिमीटर घरात असणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे क्रोसिन हे जे औषध आहे, क्रोसिन म्हणजे पॅरासिटामॉलचं औषध आहे. साधे सर्दी खोकल्याची सिनारेस्ट सारखी गोळी आहे किंवा मग एखादं कफ सिरप आहे, आयुर्वेदिक अडुळसा सिरप आहे. अशी औषधं घरामध्येही तुम्ही नेहमी ठेवणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे मी मगाशी तुम्ही विचारला दुसरा प्रश्न, तो म्हणजे सकारात्मक वातावरण. तर सकारात्मक वातावरण म्हणजे आपण मुळात सकारात्मकच असतो. परंतु अति YouTube बघणं किंवा अति न्यूज बघणं किंवा WhatsAppवरच्या मेसेजची शहानिशा न करता त्याच्यावरती विश्वास ठेवणं, अशा गोष्टींमुळे उगाच नकारात्मक वातावरण घरामध्ये निर्माण होत असतं. म्हणजे आपण मुळात घाबरलेलो नसतो. काही-काही लोकांनी अगदी विडा उचलल्याप्रमाणे आपल्याला ते घाबरवण्याचं काम करत असतात. तर तशा प्रकारची जी व्यक्ती आहेत, अशा व्यक्तींपासून आपण लांब राहणं. मी मगाशी सांगितलं, की संध्याकाळच्या वेळेस तुम्ही घरामध्ये प्रार्थना करणं, सकाळच्या वेळेस तुम्ही प्रार्थना करणं, एकमेकांशी संवाद साधणं, एकमेकांना धीर देणं. जो आजारी व्यक्ती आहे, त्या आजारी व्यक्तीला तुम्ही एका रूममध्ये टाकून दिलेलं आहे, त्याच्याशी तुम्ही बोलत देखील नाहीये. अशा व्यक्तीची मानसिक अवस्था खराब होऊन त्याला त्रास होऊ शकतो. त्याचप्रमाणे अ, अ, ज्या आजाराबद्दल जसं आता आपण हे डिस्कशन करतो आहोत, तर याच्या आता तुम्ही जर रेकॉर्डिंग केलेलं असेल, तर तुमच्या ग्रुपमध्ये
फेसबुकमध्ये तुम्ही हे फॉरवर्ड करा. सकारात्मक विचार लोकांपर्यंत न्या. घाबरवून टाकून त्यांना त्रास वाढवण्यापेक्षा त्यांची जर मानसिक स्थिती चांगली ठेवता आली, तर त्या दृष्टीने ज्ञानाने प्रयत्न करता येतो. लक्षात घ्या, माणसाची भीती कधी जाते? ज्यावेळेस तो ज्ञानी होतो. जर तुम्हाला माहिती आहे की तुमचा शत्रू किती बलवान आहे आणि त्या शत्रूला कसं लढायचं, तर आपोआप सकारात्मक ऊर्जा ही आपल्यामध्ये निर्माण होत असते. त्यानंतर मी सांगितलं हे अगदी खरं आहे, की भीतीमुळे माणसं मरतात असं नाहीये. तर पण भीतीमुळे त्यांची मानसिक स्थिती इतकी ढासळते, की त्यामुळे चांगला बरा होत असलेला पेशंट सुद्धा अगदी क्षुल्लक गोष्टीमुळे हातपाय गाळून टाकतो आणि जीव सोडतो. त्याच्यामुळे भीती बाळगणं सोडा. घाबरण्यापेक्षा त्याला आपल्याला कसं भिडता येईल किंवा त्याला आपल्याला कसं संपवता येईल याचा विचार करा. इंजेक्शन घेऊन तुमचा चौथा प्रश्न होता, की इंजेक्शन घेऊन बरे झालेले जे पेशंट आहेत. आता एक लक्षात घ्या, की सर्वच पेशंटला काही स्टिरॉइड्स दिले नसतात. स्टिरॉइड्स दिल्यानंतर स्टिरॉइड नावाचे जे म्हणजे स्टिरॉइड स्वरूपाचे जे मिथाइल वगैरेचे जे इंजेक्शन्स आहेत, ते दिलेल्या पेशंटला आणि त्यातही मुळात ज्यांना डायबिटीज सारखे आजार आहेत, ज्यांची प्रतिकार क्षमता खूपच खालावलेली आहे, त्यांनाच फक्त म्युकोरमायकोसिस होतो किंवा अतिरिक्त प्रमाणात जर स्टिरॉइड द्यावे लागले असतील एखाद्या डॉक्टरला, तर त्याला म्युकोरमायकोसिसची शक्यता असते. तर आता त्याची भीती बाळगण्यापेक्षा तुमची प्रतिकार क्षमता कशी चांगली राहील? तुमची दिनचर्या चांगली ठेवा. सकाळी उठून थोडंसं प्राणायाम, योग, साधना करा. त्याच्यानंतर तुम्ही नाकामध्ये मी सांगितल्याप्रमाणे अगदी तेलाचे 2 थेंब टाकले त्याच्याने सुद्धा फायदा होऊ शकतो. गरम पाण्याची वाफ घ्या. आहारामध्ये प्रथिनयुक्त आहार तुम्ही ठेवा. पुरेशी झोप घ्या. त्यानंतर जर तुम्हाला जवळपास कुठे घराच्या गच्चीवर म्हणा किंवा थोडंसं चालणं-फिरणं, थोडाफार हलका-फुलका व्यायाम करणं शक्य असेल, तर तो करा. हे केल्यामुळे उगाच भीती बाळगून मला कोव्हिड होईल आणि मला म्युकोरमायकोसिस होईल, अशी भीती बाळगण्यापेक्षा तुमची प्रतिकार क्षमता चांगली ठेवा, जेणेकरून तो कोरोना किंवा म्युकोरमायकोसिस तुमचं काही एक बिघडवू शकणार नाही. आणि दुसरा एक प्रकार शेवटचा प्रश्न सर तुमचा असा होता, की हॉस्पिटलायझेशन उशिरा झाल्यामुळे. तर अगदी खरं आहे, की हॉस्पिटलायझेशन उशिरा होतं. बरेच पेशंट मी बघितलेले आहेत, की ज्यांचं ऑक्सिजन लेव्हल अगदी 80-85 किंवा 70-72 पर्यंत देखील जातं. पण कुठेतरी काहीतरी YouTubeवर सांगितलेलं असतं, नाकामध्ये हे लिंबाचे 2 थेंब टाका, नंतर डोळ्यामध्ये अंजन लावा आणि त्याच्यामुळे तुमचं ऑक्सिजन वाढेल किंवा काही-काही होमिओपॅथिक औषधं त्यांची नावं न सांगता ते होमिओपॅथिक औषधं देखील WhatsAppवरती विकले जातात आणि मग त्याच्यावर भरोसा ठेवून हॉस्पिटलला ॲडमिट पेशंट होत नाही. मुळात हॉस्पिटलला ॲडमिट होऊन डॉक्टर्स किंवा आम्ही काय करतो, तर त्याला इतर कुठलं संक्रमण होणार नाही याची काळजी घेतो. त्याचा ऑक्सिजन लेव्हल कमी होऊ नये यासाठी त्याला ऑक्सिजनचा सप्लाय देत असतो, जो घरी तुम्हाला करणं खरंच शक्य नाहीये. त्यामुळे 92 ते 90च्या खाली जर ऑक्सिजनचं प्रमाण जायला लागलं, तर तुम्ही जवळपासच्या कोविड सेंटरला जाऊन किंवा क्वारंटाईन सेंटरला जाऊन तिथे ऑक्सिजनचा लाभ तुम्ही घेऊ शकतात आणि जर तिथेही तुमची जर परिस्थिती ढासळत गेली, तर मात्र लवकरात लवकर जेवढी ट्रीटमेंट चालू होईल, तेवढं फुफ्फुसांचं नुकसान होण्यापासून आपण वाचवू शकतो. तर आय थिंक हां. एक येस सर. शेवटचा प्रश्न आलेला आहे. येस सर. स्तनपान करणाऱ्या माता किंवा प्रेग्नेंट महिला असेल तर त्यांनी वॅक्सिन घेतलं तर चालेल का? हा असा एक प्रश्न आहे वॅक्सिनेशनच्या संदर्भात. नाही. आतापर्यंतचा जो रिसर्च आहे त्याच्यामध्ये असं लक्षात आलेलं आहे, की ज्यांनी स्तनपान करणाऱ्या ज्या माता आहेत त्यांच्याबद्दल एवढा डाटा उपलब्ध नाहीये. परंतु प्रेग्नंट फिमेलला ज्या प्रेग्नंट बायका आहेत, स्त्रिया आहेत, त्यांनी अजिबात कुठलंही व्हॅक्सिन घ्यायचं नाहीये. म्हणजे कोव्हिडचंच नाही, तर कुठलंच व्हॅक्सिन हे त्यांना देता येत नाही. त्याच्यामुळे बाळाच्या वाढीवरती परिणाम होऊ शकतो आणि त्याच्या